शेळगी नाला जुना पुणा नाका स्मशानभूमीजवळील नाल्यामध्ये शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी रिक्षा चालक सतीश शिंदे राहणार मडकी वस्ती भारत फार्म जुना पुणा रोड सोलापूर हा छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते जुना पुणा नाका स्मशानभूमी मार्गावर नेहमीप्रमाणे आपल्या घराकडे रिक्षा घेऊन जात असताना जुना पुणा नाका दगडी पुलावरील रस्त्याचे काम चालू असल्याने मागील आठवड्यात खड्डा मारला असून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने दगडी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह चालू होता। सदर दगडी पुलावर रिक्षाचालक सतीश शिंदे हा चालवत असलेली रिक्षा पुलावर आढळून आला, परंतु सतीश शिंदे याचा सर्वत्र शोध घेतला असता परिसरामध्ये सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून देखील अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापनाकडील बोट, ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वत्र शोध मोहीम घेण्यात आली, परंतु तो कुठेही आढळून आला नाही। सदर व्यक्ती सतीश शिंदे याच्या कुटुंबियांमध्ये आई, वडील, बायको, 7 वर्षांची मुलगी, भाऊजाई असा परिवार असून सतीश शिंदे यांच्यावरच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती। सध्या त्याच्या कुटुंबास उदरनिर्वाहासाठी आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे। यापूर्वी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सतीश शिंदे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्यासाठी त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती अर्ज केला आहे। तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे पूर भागाची पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले, त्यावेळेस त्यांच्याकडेही सतीश शिंदे यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी आर्थिक मदतीसाठी विनंती अर्ज केला होता। तरी जुना पुणा नाका शेळगी नाल्यामध्ये वाहत गेलेला रिक्षाचालक सतीश शिंदे याच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळण्यासाठी अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे पोलीस पंचनामा रिपोर्ट पाठवणे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद चंदनशिवे यांनी केली आहे। सोलापूर शहरातील बुधवारपेठ परिसरातील सम्राट चौक जुना कारंबा नाका हे सोलापूर शहरात प्रवेश करण्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस सम्राट चौक मार्गे जुना कारंबा नाका येथे बाहेर पडत असून शहरात येणारा दुसरा पर्यायी मार्ग म्हणून 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर ही वाहने या रस्त्याचा वापर करतात। या भागामध्ये 15-16 शाळा, कॉलेज, व्यापारी वसाहती असून या ठिकाणी सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात नागरिक, शाळकरी मुले, व्यापारी या रस्त्यावरून ये-जा करत असतात। एसटी वाहतूक असल्याने या ठिकाणी छोटे मोठे अपघात घडत आहेत। हा रस्ता फार कमकुवत आहे, तसेच रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत। तरी सोलापूर शहर बुधवारपेठ परिसरातील सम्राट चौक ते जुना कारंबा नाका येथून जाणाऱ्या एसटी वाहतुकीमुळे सातत्याने अपघात होत असल्याने सम्राट चौक या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नियंत्रकांची नेमणूक करण्याचे सहकार्य करावे अशी विनंती निवेदन सोलापूर शहर पोलीस आयुक्त यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी दिले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।